काळाची गरज आहे। जमिनीचं अतिरासायनिक खतं वापरल्यामुळे जमिनीचा सामू आणि पीएच वाढलेला आहे, तो नियंत्रित करण्याचं काम जैविक पद्धतीनेच करता येईल। जैन इरिगेशन सिस्टीम्समध्ये फळ प्रक्रिया, भाजीपाला प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर होते, त्यामध्ये बल्कमध्ये वेस्टेज मटेरियल निघतं, त्यावर प्रक्रिया करून जैविक प्रक्रिया करून आपण सेंद्रिय जैविक कंपोस्ट खत बनवतो। त्याच्यामध्ये नत्रज, पुरज, पालास, मायक्रोन्यूट्रिएंट शासनाच्या फर्टिलायझर कंट्रोल ॲक्ट 1985 नुसार आपण देतो आणि मग ते शेतकऱ्यांना देतो। आता यामध्ये जैविक कल्चर्स आपण आपल्याच मातीतील जीवाणू आपल्याच एरियातले काढून ते आपल्याच लॅबमध्ये विकसित केले, NABL लॅबमध्ये, आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करून शेतकऱ्यांना देणार आहे। कारण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर। कोरोनामध्ये जसं आपण शिकलो तसंच शेतीच्या बाबतीत पण आहे। जर प्रिव्हेन्शन घेतलं तर कुठल्याच प्रकारचे हानिकारक रोग आपल्या पिकावर येणार नाही। म्हणून नत्रज, पुरज, पालाश, मायक्रोन्यूट्रिएंट वेगवेगळे घटक नैसर्गिकरित्या उपलब्ध करून दिलेले आहेत। आता एक खत 85 रुपयाला 5 किलोची बॅग भेटते आपल्या गौरई शॉपला। 85 रुपयाला 5 किलो आणि 625 रुपयाला 50 किलो, म्हणजे 12.5 रुपये किलो। आमच्याकडे रॉ मटेरियल आमचे स्वतःचेच असल्यामुळे शेतकऱ्यांना म्हणजे नाना पाना तोटा या तत्वावर दिलेलं आहे। जर कोणाला लागलं ऑर्नामेंटल प्लांट, गार्डन प्लांटसाठी तर आपण आपल्या शॉपवरून देतो। गौराईला आहे का ते? गौराईला आणि शेतकऱ्याचं प्रबोधन करणं काळाची गरज। सेंद्रिय शेती शेतीकडे आम्ही शेतकरी त्या जुन्या याच्यातून बाहेर निघायला तयार नाही। ह्या कृषी महोत्सवाचा हा एकच फायदा आहे की शेतकऱ्यांना सर्व प्रकारचं ज्ञान मिळालं पाहिजे। सेंद्रिय शेती, मग तुम्ही सौर ऊर्जा घ्या, मसाल्याचे पिकं घ्या, त्याचाच उद्देश हाच आहे शाश्वत शेतीसाठी। तर हे सगळं शेतकऱ्यांनी बी आत्मसात करून आपल्या पारंपरिक शेतीमध्ये बदल करणे काळाची गरज आहे।